नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बेंबळी गावामध्ये आलेलो आहोत। हे बेंबळी गाव धाराशिवपासून साधारणपणे 19 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी सलमान शेख या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे आणि तो कार्यक्रम ईदच्या निमित्तानं ठेवलेला आहे। हा कार्यक्रम ठेवण्याचं कारण असं आहे की हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी सर्व जाती धर्माला घेऊन आपण प्रेम या देशामध्ये या जगामध्ये कसं निर्माण करतो या विषयावर हा कार्यक्रम घेतला होता। या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष आणि जनता बँकेचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। विश्वासप्पा शिंदे, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहेत। नेमकं आज काय वाटतं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आप्पा, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सलमान शेखनं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम घेतलेला आहे, आपली भूमिका काय आहे? रमजानच्या या सणासाठी एक महिनाभर मुस्लिम बांधव उपास करतात आणि 30 दिवस उपास झाल्यानंतर हा पवित्र सण रमजानचा येतो। या सणा दिवशी ईदगाह मैदानावर नमाज अदा केली जाते। त्यावेळेस हिंदू भाऊ मुस्लिम बांधवांना तिथं ईदगाह मैदानावर जाऊन शुभेच्छा देतात आणि सणामध्ये त्यांच्या उत्साहामध्ये सामील होतात। असा हा सण आहे। याच्यानंतर प्रत्येक घराने हिंदू मुस्लिमांना एकत्र करून सुरकुंबा आणि काही जेवण, कधी फळं असे वाटप होतं आहे। आणि हे सत्तार बहिणी गेल्या 10-20 वर्षापासून या बेंबळी गावात यांच्या घरी हे चालू ठेवलेलं आहे सातत्य। तेच सातत्य आता सलमान भाई त्यांचे चिरंजीव पुढं चालू ठेवत आहेत आणि हे हिंदू मुस्लिमचा एकत्र सण अशा पद्धतीनं या देशात, या राज्यात, या गावात आणि या बेंबळीतही साजरा होतो। आपा, पूर्ण देशामध्ये जात आणि धर्म याच मुद्द्यावर भाजपाचे लोक तेढ निर्माण करतात आणि इथं घराघरामध्ये हिंदू मुस्लिमचं प्रेम दिसते, पण तेढ निर्माण करून स्वार्थ साधण्याचं काम भाजप करत आहे। या विषयावर तुम्ही काय म्हणाल? नाही, याच्यावर मला राजकीय काही बोलायचं नाही बरं का, पण एखादे विशिष्ट पक्ष किंवा समाज व्यवस्था कशी दुबगल असं देश पातळीवर चाललेलं आहे, पण ते यश त्यांना कदापि येणार नाही आणि येत नाही। कारण या देशामध्ये जे भाईचाराचं बीज रोवलं गेलेलं आहे ते एवढं खोलवर रुजलेलं आहे की त्याच्यामुळं कोणी काही केलं, कोणी काही सांगितलं, कोणी कसं स्टेटमेंट दिलं, त्याच्यामुळं काही फरक पडत नाही। काही पत्रकार, काही लोक अशी काही आवय उठवली तर याच्यामुळं या देशामध्ये जातीयतेचं बीज होऊ शकत नाही। तुम्ही जिल्हाध्यक्ष होता तेव्हापासून ते आतापर्यंत या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदू मुस्लिममध्ये थोडीही तेढ निर्माण होईल असा कारभार तुमच्या हातून कधीच घडला नाही। उलट सलोखा ठेवण्याचं काम केलं। याच्या पुढचा कार्यक्रम कसा राहील तुमचा? कसं आहे, मी काँग्रेसमध्ये आहे। काँग्रेसचे जे धोरणं आहेत, काँग्रेस ज्या पद्धतीनं हा देश चालवती, काँग्रेसनं ज्या पद्धतीने या देशाला पुढं नेलं, तर काँग्रेसचं धोरणच असे आहेत की आपल्या देशाच्या संविधानाला धरून या देशातल्या सर्व जाती धर्मांना एकत्र करून सर्वांना न्याय देऊन या आर्थिक वंचित असलेल्या लोकांना मदत करून या सगळ्या बाजूला सर्व समानतेची वागणूक कशी सगळ्यांना मिळेल अशा पद्धतीचं काँग्रेसचं धोरण आहे आणि त्या धोरणाला अनुसरूनच मी चालतो आणि त्याच्यामुळं या देशात, या राज्यात, या शहरात, या जिल्ह्यात भाईचाराचं वातावरण आहे। शुभेच्छा काय देणार तुम्ही? समतेचा संदेश काय नाही, हा जो संविधानचा आणि काँग्रेसचा हा वाटचालीचा एकच संदेश आहे आणि संविधानाला धरून सर्वांनी सर्व जाती धर्मात बंधुभाव कसा राहील अशा पद्धतीनं वागावं, असं एवढंच मला सांगतो। तर सत्तार भाई, तुम्ही काय संदेश देणार?
आज ईदनिमित्त सर्व हिंदू भाऊला आम्ही सगळ्याला बोलवून भाईचारा राहावा या उद्देशानं सगळ्याला आमंत्रण करून घरी बोलून शिरकुंबा जेवण देतो आणि दरवर्षी पहिल्यापासून कार्यक्रम चालू आहे? कमीत कमी आता मी 10-20 वर्षापासून चालू आहे कार्यक्रम. काय कारण आहे कार्यक्रम घेण्याचं? कार्यक्रम हीच उद्देश आहे की सर्वजण आपण एका ठिकाणी मिळून राहावं. हिंदू मुस्लिम दुमत युनी त्यामध्ये म्हणून आपण सर्व एका ठिकाणी कार्यक्रम घेतो. बघा हे कसा संदेश आहे. हा संदेश काँग्रेसचा आहे साहेब. हे आयऱ्या गैऱ्या पक्षाचा नाही. हा देश स्वातंत्र्यापासून 72, 75, 76 वर्ष टिकवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि एकोप्याचा संदेश दिला आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सर्व माणसं आहेत. धर्म वेगळे आणि जाती वेगळ्या आणि मानवता वेगळ्या. सर्वात श्रेष्ठ मानव धर्म श्रेष्ठ आहे असाच संदेश विश्वासापा शिंदे सत्तारभाईने दिलेला आहे. हा संदेश एकोप्यामध्ये निर्माण व्हावा. हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे माणसं एकत्रित राहावे आणि आनंदाने जीवन जगावं असा संदेश दिला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कसे एकत्रित हे मानव जातीचे लेकरं एकत्रित कसे राहतील ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये एकतेचे लिहा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद बेंबळीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.